अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 82. श्री गुरुशरणम. उडाला उडाला कपितो उडाला, समुद्र ओलांडून लंकेसी गेला. लंकेसी जाऊन चमत्कार केला, नमस्कार माझा तया मारुतीला. महारुद्र हनुमान की जय. जीवन सुखी करायचं असेल तर अध्यात्माची कास धरूनच होतं. सुखदुःखाने लिप्त मानवाला समाधान मिळत नाही. मनाचे आत्म्याचे समाधान मिळण्यासाठी उपासना, साधना, व्रत, तप, जप करणे आवश्यक आहे. या सगळ्या धार्मिक किंवा नुसत्या शरीराने करून उपयोग नाही. मनाची लय तिथे लागली पाहिजे. साधनेत, जपात, तपात, ध्यानात, दानात मनाचा समाग नसला तर ती कृती शून्य होत असते. ते कर्म सफळ होत नाही. मनसैवं कृतं कर्मं न शरीरम कृतं कृतं. मनाची ही अवस्था प्राप्त होण्यासाठी भगवत गुणसंकीर्तन महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे धार्मिक कृत्य तन मन धनाने केल्यास माणसाला खरे सुख आणि समाधान प्राप्त होते. संसारामध्ये काय दोष आहेत हे समजले म्हणजे वैराग्य निर्माण होऊ लागले. संसारातील दोषांची दृष्टी उत्पन्न झाली म्हणजे मला हे नको आहे असे वाटू लागतं. हीच खरी निवृत्ती होय. संसारात सुख नाही, टिकणारा एक विषय नाही, हा विचार दृढ होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होऊ लागतो आणि वैराग्याचे बळ वाढत जातं. भक्ताने पुण्य असे करावे की पुण्यसंचयाची फलप्राप्ती उपभोगीत असताना आपल्या हातून काही कुकर्मे होत नाहीत ना, याकडे विशेष लक्ष असावं. हा विचार सातत्याने ध्यानी ठेवावा. अर्थात भगवंताजवळ मागणं हेच असावं की तुझ्या कृपाशीर्वादातून मिळालेले सुख हे तुझ्या सानिध्यात राहून पचनी पडावे. खरे तर सुखाची व्याख्या आपण ठरवायची असते. जगा असं की खरं तर सुखाची व्याख्या आपण ठरवायची असते. जगा असं की लोकांना आपला हेवा वाटला पाहिजे. वागा असं की लोकांना आपली ओढ लागली पाहिजे. उपस्थितीपेक्षा अनुपस्थितीची जाणीव जास्त झाली पाहिजे. दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. लक्षात ठेवा, मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. काळ त्याच्या गतीने पुढे जातच राहतो. रात्र गडद काळी असो की चांदण्याची, सकाळी न चुकता उगवणारा सूर्य मात्र एक ठोस भरभक्कम आधार असतोच. सर्व मंगल होईल याची खात्री देणारा. नवीन दिवस येतोच समाधान शोधताना. इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल योग्य आणि परिपक्वतेकडे चालली आहे हे निश्चित समजावं. अपेक्षा हे सर्व दुःखांचं मूळ आहे. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका. अगदी परमेश्वराकडून सुद्धा कसली अपेक्षा करू नये. अध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्ष आणि गुणांची जोपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. निस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होतं. अंतःकरण इतके विशाल होतं की प्रत्यक्ष परमेश्वर हृदयात येऊन राहतो. मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळते. जिथं आपण ठेच लागून पडतो तेथूनच सुरुवात होती सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीराला जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. रांगोळी पुसली जाणार हे आपल्याला माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव करण्याचा आपण प्रयत्न करतो की नाही, तसंच आपलं जीवनही आहे. हेही पुसलत जाणार आहे की हे माहीतही असून आपण रांगोळीप्रमाणे जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाना महाराज सांगत असत, भगवंताच्या नामातला आनंद घेता यायला हवा. भगवंताच्या नामातील प्रत्येक अक्षर म्हणजे परब्रह्म आहे. बरं, नाम निष्काम कर्मयोग आहे. आपल्या कर्मात असेल तेवढे नामस्मरण भगवंत करून घेतोच, म्हणून त्या नामामध्ये दृढभाव असणे आवश्यक आहे. नाम म्हणजे सद्गुरू, दुसरा मानवी गुरु करण्याची गरज नाही. आपले आयुष्य हे वृक्षाच्या पिकलेल्या पानासारखं आहे बरं का. ते वाळलेलं पान कधी गळून पडेल हे सांगता मात्र येत नाही. त्याप्रमाणे आपले आयुष्य आहे. कोणता क्षण आपला आयुष्याचा शेवटचा क्षण असेल हे कुणालाही सांगता येत नाही. पूर्वकर्माने सत्ता संपत्ती मिळून या जगावर राज्य करता येईल, पण त्यावेळेस काळ येईल तेव्हा आपल्या देहावर सुद्धा आपला अधिकार राहत नाही. त्यामुळे या नश्वर देहाचा अभिमान न करता सद्गुरूंना शरण जाऊन स्वस्वरूपाची ओळख करून घेणं अत्यावश्यक आहे. नश्वर प्रपंचासाठी आपण रात्रंदिवस धावपळ करतो, पण शाश्वत स्वहितासाठी आता तरी जागा होणं गरजेचं आहे की नाही. एक एक श्वासाने आपण सगळेच मृत्यूकडे चाललो आहो. काळाच्या हातून सुटायचं असेल तर सद्गुरूंच्या चरणापाशी लागा आणि सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे आचरण नामस्मरण करा, तरच यातून सुटका होईल. सतत दत्तनामात रहा, आपलं कल्याण होईल. कल्याणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.